जय शिवराय। आपण आज आंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांचा संघर्ष होता, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी सगळेजण उपस्थित राहिले। खरं तर साहेब येताना आपण परिस्थिती पाहिली की प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अडचणी निर्माण केल्यात। खरं तर ही हुकुमशाही का लोकशाही याच्या बाबत खरं तर आज यायला सगळ्या मराठा बांधवांना इथे यायला अडचण आहे आणि खरोखर हे फार हुकुमशाहीकडे चालणारं सरकार आहे। खरं तर आज 7वा दिवस आहे। आज मनोजदादा सरकार मारुदा 7वा दिवस झालाय तरी या सरकारला कुठलं गांभीर्य नाही। आज 7 दिवस झाले अशी परिस्थिती आहे। उद्या जर मनोजदादांना जर काही झालं ना, महाराष्ट्र हा उद्या पेटल्याशिवाय राहणार नाही। मराठा बांधव जर उद्या रस्त्यावर आला तर उद्या भविष्यात या सरकारला बरंचसं काही भोगायला लागेल। त्याच्यामुळे आजच खरं तर आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। आम्ही मराठा समाज हा सगळ्या समाजाचा आदर करणारा समाज आहे। छत्रपतीची शिकवण आहे की प्रत्येकाचा आदर करूनच आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। आज आपण साहेब पाहिलं की लहान लेकरं आहे, या लहान लेकरांना भवितव्य नाही का? त्यांना वाटतं ना आपण अधिकारी व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं। आणि आज साहेब जर अशी जर अडचण असेल, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय हो। आज आमच्या तरुणांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही, काय करायचं? इथं सगळे आपण पाहतोय, इथं प्रत्येकाला मराठा बांधव काहीतरी आशेने घेऊन आलाय। आम्हाला प्रत्येकाच्या डोळ्यात आशा आहे काहीतरी होईल, काहीतरी मिळेल। परंतु हे सरकार जे करतंय हे समाजामध्ये भांडण लावायचा प्रकार करतंय, जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते। आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। प्रत्येक वेळेस मनोजदादांना त्या ठिकाणी सरकारने फसवले, काहीतरी गाजर दाखवले आणि प्रत्येक वेळेस आमचा त्या ठिकाणी फसून या ठिकाणी सरकारने आजपर्यंत हे जे काही जे गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आणि आज मनोजदादांनी आंदोलनाचा जो पवित्रा घेतलाय, आज मनोजदादा जरी एकटे असले त्यांच्या सोबत अख्खा मराठा समाज आहे, महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज आहे। आणि उद्या जर कुठली जरी वेळ आली सगळा मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। छत्रपतींची आम्हाला शिकवण आहे आणि निश्चितपणे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। आणि या ठिकाणी सगळा मराठा समाज या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी सगळेजण एकजूट झालेत। यायला जरी किती अडचणी असल्या, उद्या अजून एक किती जरी अडचणी करा, सगळा मराठा समाज इथे येणारच आहे। धनेबी कावा छत्रपतींनी आम्हाला शिकवलं आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी किती हुकुमशाही करू द्या, उद्या आम्हाला कसं यायचं इथं आम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती। मला अजून सगळ्या मराठा बांधवांना हीच विनंती करायची, सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन मनोजदादांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा। आणि या ठिकाणी आपण सरकारकडे जी आपण मागणी करतोय, खरं तर आम्ही विनंतीपूर्वक अजूनही मागणी करतोय। इथं पाहतोय कुठला उद्रेक नाही साहेब, सगळं शांततेत चालू आहे। आज मनोजदादांची परिस्थिती काय आहे आणि ही जी शोकांतिका आहे, खरं तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही शोकांतिका आहे। 7वा दिवस झालाय तरी सरकारचा एकही माणूस इथे हजर नाही साहेब। आणि खरोखर म्हणजे मराठ्यांच्या दृष्टीने खरं तर शोकांतिका आहे। आज एकही माणूस सरकारचा या ठिकाणी गांभीर्य नाही का हो? आज जीवितोष तुम्ही एखाद्याच्या जीविताशी खेळताय, काय पडलंय त्यांना? सगळ्या समाजासाठी ते बसले तिथं उपोषणाला। या लहान लेकराचं भवितव्य बघा साहेब, लहान लेकराचं। ही कुठल्या आमदारची पोरगी नाही साहेब, सर्वसामान्य मराठीची पोरगी आहे। आणि आज हे सगळ्या आमदारांना जर वाटत असतं ना सगळे राजीनामे देऊन इथं आले असते, आले का कोण? सगळं सर्वसामान्य मराठा बांधव आपल्या इथं साहेब। मराठा आमदार करतात काय साहेब? आम्हाला हेच सांगायचंय, त्यांना कुठली गरज राहिली